बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषींच्या आश्रमातून निघून ते आलार कलामांच्या निवासस्थानांचा शोध घेऊ लागले. आलार कलामांचे निवासस्थान वैशाली येथे होते. गौतम वैशाली येथे पोचल्यावर त्यांनी त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. आलार कलामांकडे जाऊन ते म्हणाले, मला आपली शिकवण, सिद्धांत व आचार नियम यास शिक्षित दीक्षित होऊन अभ्यास करायचा आहे. त्यावर आलार कलाम म्हणाले, आपले स्वागत आहे. माझा सिद्धांत असा आहे की आपल्यासारखा बुद्धिमान थोड्याच वेळात त्याचे परिपूर्ण आकलन करून समजून घेऊन माझी शिकवण प्राप्त करेल व त्याप्रमाणे आचरण देखील करेल. आपण या सर्वोच्च प्रशिक्षणासाठी पात्र आहात. आलार कलामांचे हे शब्द ऐकून राजकुमारास अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले, मी जरी परिपूर्ण नसलो तरी आपण जी माझ्यावर पराकाष्ठेची अनुकंपा दाखविली आहे त्यामुळे मला असे वाटू लागले आहे की मी परिपूर्णता प्राप्त केली आहे. तरी माझ्यावर अनुग्रह करून आपण मला आपला सिद्धांत काय आहे हे सांगाल काय? आलार कलाम म्हणाले, आपला आदर्श व स्वभाव, चारित्र्यातील प्रामाणिकता व आपला दृढ निश्चय यांनी मी उत्साहित प्रवृत्त झालो आहे आणि आपल्या पात्रतेची कसोटी पाहण्याकरिता आपली कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची मला गरज वाटत नाही. हे श्रेष्ठ श्रावका, आमची तत्वे ऐका. त्यानंतर त्यांनी गौतमाला तत्वे विशद केली, स्पष्ट करून सांगितली, जी तत्वे सांख्य तत्वज्ञान म्हणून ओळखली जातात. आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले, गौतमा, आमच्या आचरण पद्धतीची ही मूलतत्वे आहेत, ती आपणास ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कलामांनी दिलेल्या सुस्पष्ट विवेचनामुळे गौतम आनंदित झाले. समाधी मार्गाचे प्रशिक्षण. त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग गौतम तपासून पाहत असताना ध्यान मार्ग परिचित करून घ्यावा असे त्यांना वाटले. ध्यान मार्गाचे 3 संप्रदाय होते. या सर्वात एक बाब समान होती, ती म्हणजे ध्यान प्राप्तीकरिता श्वासावर नियंत्रण. एक संप्रदाय ज्याने आनापानसती नावाची श्वास नियंत्रण पद्धती अनुसरली होती. दुसरा संप्रदाय ज्याने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. यात श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. एक श्वास आत घेणे, पूरक. दुसरा श्वास रोखून धरणे, कुंभक. आणि तिसरा श्वास बाहेर सोडणे, रेचक. तिसरा संप्रदाय समाधी या नावाने ओळखला जात असे. आलार कलाम हे ध्यान मार्गावरील त्यांच्या प्रभुत्वामुळे सुप्रसिद्ध होते. गौतमांना वाटले की ध्यान मार्गाचे प्रशिक्षण त्यांना आलार कलामांकडून मिळाले तर ते त्यांच्याकरिता फार चांगले असेल. म्हणून ते आलार कलामांना म्हणाले की जर का त्यांनी ध्यान मार्गाचे प्रशिक्षण दिले तर ते त्यांच्याकरिता चांगली गोष्ट असेल. आलार कलाम उत्तरले मोठ्या आनंदाने. आलार कलामांनी त्यांना ध्यान मार्गाची पद्धती शिकविली. ही पद्धती 7 पायऱ्यांनी बनलेली आहे. गौतम दररोज त्यांचा सराव अभ्यास करू लागले. यावर संपूर्ण प्रभुत्व प्राप्त केल्यावर गौतमांनी आलार कलामांना विचारले की या पद्धतीमध्ये अजून काही पुढे शिकण्यासारखे आहे काय? आलार कलामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याकडे जे आहे ते मी तुला सर्व शिकविले आहे. यानंतर गौतमांनी त्यांचा निरोप घेतला. उदक रामपुत्त या योगी पुरुषाविषयी गौतमांनी ऐकले होते. आलार कलामांनी त्यांना ध्यान मार्गाची जी 7 पायऱ्यांनी बनलेली पद्धत शिकविली होती त्यांच्या वरची 8वी पायरी अवस्था ध्यानी व्यक्तीला प्राप्त करून घेता येईल अशी ध्यान पद्धती उदक रामपुत्त यांच्याकडे होती व त्याबद्दल ते सुप्रसिद्ध होते. ते कौशल्य तंत्र शिकून त्या 8व्या अवस्थेचा, सर्वोच्च समाधी अवस्थेचा अनुभव घ्यावा असा विचार गौतमांनी केला. त्यानुसार गौतम उदक रामपुत्त यांच्या आश्रमात पोहोचले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अतिशय थोड्याच कालावधीत उदक रामपुत्त यांच्या 8वी अवस्था प्राप्तीच्या पद्धतीमध्ये गौतमांनी प्रावीण्य प्राप्त केले. ध्यानाच्या 8व्या अवस्थेत परिपूर्णता मिळवली. आलार कलामांना जो प्रश्न त्यांनी विचारला होता तोच प्रश्न त्यांनी उदक रामपुत्त यांनाही विचारला. आणखी काही पुढे अधिक यामध्ये शिकण्यासारखे आहे काय? उदक रामपुत्त यांनी तेच उत्तर दिले, नाही मित्रा, यापेक्षा अधिक काही मी आपणास शिकवू शकत नाही. कोशल राज्यात आलार कलाम व उदक रामपुत्त हे ध्यान मार्गातील त्यांच्या प्रावीण्य प्रभुत्वाबद्दल सुप्रसिद्ध होते. परंतु गौतमांनी ऐकले होते की मगध राज्यात सुद्धा अशा प्रकारे समान प्रावीण्य प्रभुत्व प्राप्त केलेले आहेत. त्यांनी विचार केला की त्यांच्याही पद्धतीचे प्रशिक्षण घ्यावे. त्यानुसार सिद्धार्थ गौतम मगध राज्यात पोहोचले. तेथील ध्यान पद्धती जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावर आधारित असली तरी परंतु कोशल राज्यातील प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळी होती. श्वासोच्छ्वास करण्याची ही पद्धती नव्हती, तर त्या पद्धतीत श्वासोच्छ्वास थांबवून चित्त एकाग्र करणे हा भाग अंतर्भूत होता. गौतमांनी ती पद्धती देखील शिकून घेतली.
ज्यावेळेस ते श्वासोच्छ्वास थांबवून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत अतिशय वेदनादायी टोचणारे आवाज त्यांच्या कानातून बाहेर येत असत आणि जणू काही तीक्ष्ण टोकांच्या सुईने आपले डोके टोचले जात आहे असे त्यांना वाटत असे. ती एक अतिशय दुःखद त्रासदायक पद्धत होती, परंतु त्या पद्धतीत देखील प्रावीण्य मिळवल्यापासून सिद्धार्थ गौतम चुकले नाही. सिद्धार्थ गौतम यशस्वी झालेच. समाधी मार्गाचे शिक्षण हे त्यांचे अशा प्रकारचे होते.